रात के लिए ये पूरा ब्लॉक किया गया है, ये रास्ता 50 हिंदी में नहीं लिया, हिंदी में दिया तो हिंदी क्या हम बेहतर बोलते हैं, हम तो बांग्ला में बोले, वो सुन लो। आगे में इस्कॉन का रथ यात्रा जो रास्ता ये लोग इख्तियार करेंगे वही रास्ता में है, उसको निकल जाने का बाद ही हम इनको छोड़ सकते हैं। समझ रहे हैं? हे दोन्ही दृश्य पाहतोय, एक पुण्यातलं आहे आणि एक कोलकात्यामध्ये आंदोलन सुरू आहे। सीजेपीच्या समर्थनार्थ आता हे आंदोलन सुरू आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं हे आता आंदोलन देशभरात याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोलकात्यात देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी जरी उपोषण सोडलं असलं तरी आंदोलन अजूनही सुरूच आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम असणार असल्याचं देखील सीजेपीच्या शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे। तर आता आपण हे दृश्य पाहतोय, कोलकात्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर एका बाजूला पुण्याला देखील हे आंदोलन सुरू आहे। लाल महल पासून ही मोर्चा पुण्यातून निघालेला आहे आणि दुसरीकडचे दृश्य आपण पाहतोय, कोलकात्यात देखील आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सीजेपीच्या समर्थनार्थ आता कोलकात्यामध्ये देखील आंदोलन होत आहे। जंतर मंतर, दिल्लीतील जंतर मंतरवरून सुरू झालेले आहे आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात आपल्याला पाहायला मिळत आहेत, देशभरात पाहायला मिळत आहेत। विद्यार्थी लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले, पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात धरपकड देखील होतीये। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतायत। अशातच आता हे आंदोलन सध्या सगळीकडेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्याचं हे आंदोलन आपण पाहतोय, कोलकात्यात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण दोन्ही दृश्य पाहतोय, पुण्यातलं हे आंदोलन सुरू आहे। हातात फलक घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तिरंगा हातात घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या सुरू आहेत। तर दुसरीकडे देखील कोलकात्यात अशाच प्रकारे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हातात फलक घेऊन विद्यार्थी जोरजोरात घोषणा देत या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आज 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय। उपोषण सोडलं असलं तरी आंदोलनावर ठाम असणार असं सांगितलंय। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असं देखील सांगण्यात आलंय। आत्ताच्या महत्त्वाच्या आपण बातम्या पाहतोय। एका बाजूला आपण कोलकात्यातलं हे आंदोलन पाहतोय, विद्यार्थी कशा पद्धतीने आक्रोश करतायत, तर दुसरीकडे आपण पुण्यातलं हे आंदोलन पाहतोय। राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद आता उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, आपल्या प्रमुख मागण्यांसाठी लढा देत आहेत। आपल्याला हे आंदोलनाचे धग आता आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत। मुंबई, पुणे तसंच आता कोलकात्यात देखील हे आंदोलन सुरू आहे। कोलकात्यात देखील हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी विद्यार्थी आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात। हातात फलक घेऊन आपला लढा ते मांडत आहेत। आपल्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। आज सीजेपीच्या शिष्टमंडळाने जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली। या भेटीमध्ये काही 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यातल्या 2 मुद्द्यांवर सकारात्मक बाजू सरकारने मांडलेली आहे असं सांगण्यात आलंय। मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असं देखील सीजेपीच्या शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे।
आपण ह्या आत्ताच्या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या पाहतो. एकीकडे कोलकात्यात विद्यार्थी हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसरीकडे पुण्यात देखील विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत हे विद्यार्थी आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.